उचल ते कापड. कशासाठी? बघावं तेव्हा वेगळ्याच कुठल्या तरी स्वप्नात हरवलेली असते. स्वतःला सांभाळावं ग जरा. नाक वाहतय, डोळे लाल झालेत, खोकतीयस, वर हसतेस काय मूर्खासारखी? खुळी आहेस काय? काय बायकोला मदत करायची आहे का? तिची काळजी वाटते का तुला? सखू, तू जर आता बाजूला बस. तुझा नवराच ही सगळी मिरची कुटून देईल. आई अगं नाही, तसं नाही. खोकला येत होता तिला, नाकातून पाणी, शिंका येत होत्या, कासावीस झाली होती अगदी, म्हणून धावत आलास? तिला हात नाहीत का नाक डोळे पुसायला? तिला बघून तिच्यापेक्षा तूच जास्त कासावीस दिसतोयस. एवढं का प्रेम तू चाललंय? तुझ्या आईला 20-20 पाहिल्या मिरची कुटताना बघतोयस इतकी वर्ष, तेव्हा कुठे दिसलं नाही तुझं हे प्रेम, तुझी ही काळजी? बायकोने एवढी भूल घातली? नाही आई, तसं नाही. मी फक्त दिगंबर, सबबी सांगू नकोस. शेमडपोर सुद्धा सांगेल. वाहवत चाललायस तू. बायकोच्या मागे पुढे गोंडा घोळणारा नवरा व्हायचंय का तुला? हा? आणि घरात आतापर्यंत कोणी मिरची कुठलीच नाही का? ही पहिलीच आहे. खोकलाच झालाय ना? मेली तर नाहीये ना? बघेल ती सती. काल बाबाजींच्या पाया पड असं नवरा या नात्याने सांगितलं होतंस ना हिला? ऐकलं का हिनं तुझं? दिला का तुला मान? सासूबाई, नका बोलू त्यांना. मला त्यांचा ए गप्पे, तुझ्याशी बोलतेय मी, तुझ्याशी बोलतेय. हे असं व्हायला नकोय. बघितलंस कशी मध्ये मध्ये बोलतेय?